मित्रांनो, स्थिर अखंड प्रवाहात पुढे जाण्याची क्रिया किंवा वस्तुस्थिती एखाद्या गोष्टीचा स्थिर सतत प्रवाह लीन तल्लीन मग्न एकसुरीने बेधुंदपणे समर्पपणाने समग्रपणे लक्ष केंद्रित करून अविचलितपणे प्रवाहात काम करून 10 वर्षाचे लक्ष 6 महिन्यात पूर्ण करण्याचे गुपित म्हणजेच आजचा पुस्तक सारांश प्रवाह स्लो. लेखक मिहाले चिगझिंटमिहाले यांचं हे पुस्तक आहे. आणि मित्रांनो, या नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी हे पुस्तक आपल्याला व्हिडिओच्या रूपाने सारांश रूपात देत आहे. तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या पुस्तकाचा सारांश. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर लेखकाच्या नावाचा उच्चार अवघड करण्यास वाटतो, परंतु ह्या लेखकांचं हे जे पुस्तक आहे अप्रतिम असं पुस्तक आहे. मोठ्यात मोठी ध्येय उद्दिष्टे कमीत कमी वेळेत कसे पूर्ण करता येतील यासाठी आपल्याला 3C पद्धतीची आवश्यकता असेल. याविषयी आपण फ्लो म्हणजेच प्रवाह या पुस्तकातून शिकणार आहोत. पहाटेची 5 वाजल्याचा घड्याळाचा गजर अलार्म वाजला आणि कबीर आपल्या अंथरुणातून उठून थेट आपल्या लॅपटॉपवरील दिवसभरात करायची कामाची यादी वेळापत्रक टू डू लिस्ट पाहू लागला. आणि ती पाहताच त्याचा गोंधळ उडाला. कितीतरी कामे करण्याची ती यादी पाहून तो घाबरून गेला. खरं तर तो मागील काही आठवड्यापासून त्याच्या फ्लिपकार्ट व ॲमेझॉन सारख्या ई-कॉमर्सच्या वेबसाईटवर काम करत होता आणि स्वतःच्या पॉडकास्टवर इतके जास्त काम करत होता की तो ते खूपच करून थकून गेला होता. त्याला थकवा जाणवत होता. तो विचार करूनच घाबरून जात होता की करण्यासाठी एवढे काही की मी ते करू शकत नाही किंवा करू शकेल की नाही याची चिंता त्याला सतावत होती. तो सतत विचार करत असे की मी माझी चांगली मोठी चालू असलेली नोकरी सोडून चूक तर केली नाही. स्वयंरोजगार करण्याअगोदर कबीर कपड्याच्या एका मोठ्या व नामवंत कंपनीमध्ये गुणवत्ता व दर्जा व्यवस्थापन क्वालिटी मॅनेजर म्हणून काम करत होता. उत्तम पगार तर होताच, सोबतच दर आठवड्याला सुट्टी, संध्याकाळी मोजमजा करण्याची संधी त्याला त्या नोकरीमुळे उपभोगायला मिळत असे. परंतु जेव्हापासून त्याने त्याच्या स्वप्नांना वास्तवात आयुष्यात मिळवण्याचे ठरविले, बऱ्याचदा बेचाऱ्याला वेळच मिळत नसे. तो खूपच व्यस्त राहत असे. त्याने वेळेचे नियोजन या विषयावरची कित्येक पुस्तकं वाचून काढली, सर्व काही वेळेप्रमाणे ठरवले, वेळापत्रक बनवले, परंतु तरीही काहीतरी कमतर होतीच. त्याच्याकडे नेहमीच वेळेची किल्लत होत असे. किती नियोजन केले तरी त्याला वेळ पुरतच नसे. एके दिवशी कबीरच्या मित्राने त्याला उत्पादकतेचे विज्ञान आणि प्रवाही अवस्था याबद्दल सांगितले. त्याला ते खूपच आवडले. तो त्यात स्वारस्य घेऊ लागला. मित्रांनो, अशीच परिस्थिती आपली सुद्धा असेल तर पुढील व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. मग त्याने त्या गोष्टीला गुगल केलं, त्याविषयी अधिक माहिती जुळवली, मिळवली, कार्यक्षमता व उत्पादकता वाढविण्याविषयी जाणून घेतलं आणि त्या पद्धतींना समजून घेऊन त्यांना अंमलात आणलं आणि आपल्या कामाच्या वेळी अति उच्च कार्यक्षमतेने कामे करू लागला. त्याला असं आढळून आलं की जे काम 4 तासात होत होतं ते आता 1 ते 1.5 तासात व्हायला लागलं. सर्व काही आपापल्या जागी चांगली चालू होती आणि बघता बघता त्याची बचतीची रक्कम संपण्या अगोदरच त्याच्या पॉडकास्ट आणि ई-कॉमर्स वेबसाईटवरून कमाई व्हायला सुरुवात झाली. तर मित्रांनो, जाणून घ्या स्वप्न, लक्ष, ध्येय, उद्देश, हेतू, उद्दिष्ट, दृढ निश्चय याबद्दल. प्रोडक्टिव्हिटी किंवा उत्पादकता हा एक असा शब्द आहे जो आजच्या आधुनिक आणि व्यस्त जगात अत्यंत प्रबळपणे उपयुक्त झालेला आहे. कार्यक्षमता किंवा उत्पादकता याची उपयुक्तता आता वाढलेली आहे. आजच्या घडीला वेळेचे नियोजन यावर पुस्तकं वाचून करून 24 तास आपल्या मेंदूला कामामध्ये गुंतून व्यस्त ठेवण्यासाठी दबाव आणण्यापेक्षा आपली उत्पादकता प्रोडक्टिव्हिटी वाढविण्यावर विचार करायला पाहिजे. उत्पादकता याचा सोपा अर्थ असा की तुम्ही एखाद्या विशिष्ट वेळेत किती काम करू शकता. तुम्हाला असं जाणवलं असेल की एखाद्या दिवशी तुम्ही इतर दिवसांच्या तुलनेत जास्त लवकर कामे करत आहात. कामे करता करता तुम्ही एवढे गढून गेले आहात की तुम्हाला वेळेचे भानच राहिले नाही. तर सांगण्याचा मुद्दा हाच की शेवटी उत्पादकता या कार्यप्रणाली मागचे विज्ञान काय आहे ते आहे फ्लो स्टेट, प्रवाही
अवस्था. फ्लो स्टेट म्हणजे अशी शारीरिक व मानसिक अवस्था, मनोदैहिक अवस्था म्हणजे जिथे तुम्ही शरीराने व मनाने आपल्या कामात लक्ष केंद्रित करून करत असलेल्या गोष्टीमध्ये अति उच्च पातळी प्राप्त करता. ट्रेन्स तंद्रीमध्ये असणे, यालाच इतर शब्दामध्ये एखाद्या गोष्टीत कामात तीव्र लक्ष केंद्रित असणे असं म्हणता येईल. पूर्णपणे बुडून जाणे, कामात गढून जाणे, गर्क असणे, तंद्रीत असणे, एकजीव होणे, समरस होणे, कामासाठी समर्पित असणे असे शब्द आपल्याला वापरता येतील. अशा कित्येक नावांनी तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्ही जाणून असाल. जेव्हा तुम्ही प्रवाही अवस्थेत असता तेव्हा तुम्ही आणि तुमचे काम दोघे सामने सामने एकाच एक असेच असता. तुमचे संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त तुमच्या कामावर केंद्रित असतं. तुमच्या मनामध्ये इतर कोणतेही दुसरे विचार येत नाहीत. एवढंच नाही तर भूक, तहान, थकवा इत्यादी गोष्टी तुमच्या लक्षात येत नाही. 1975 पूर्वी ह्या अवस्थेला सर्जनशील व्यक्तींची जन्मजात प्रतिभा किंवा कौशल्य असे समजले जात असे. सर्जनशील व्यक्तीची उपजत बुद्धी किंवा विशेष कौशल्य 1975 या वर्षी हंगेरीतील अमेरिकन शरीर विज्ञान शास्त्रज्ञ जे या पुस्तकाचे लेखक आहेत मिहाले यांनी प्रवाही अवस्था किंवा फ्लो स्टेट या संकल्पनेला पुढे आणून उत्पादकता या संकल्पनेमध्ये उत्क्रांतीच आणली. या संकल्पनेचा उपयोग आधुनिक काळात जवळपास प्रत्येक क्षेत्रात केला जाऊ शकतो. मग भले ती व्यवसाय, उद्योग जगत असो किंवा शिक्षण क्षेत्र असो, अशा हर एक क्षेत्रामध्ये कोणीही या प्रवाही अवस्थेत फ्लो स्टेटमध्ये येऊन आपली उत्पादकता ही वाढवू शकतो. मित्रांनो, एक गोष्ट तर स्पष्टच आहे की आधुनिक जगात तंत्रज्ञानाचा वाढता व्याप पाहता माहिती व तंत्रज्ञानाबरोबरच आपल्या आयुष्यात देखील करण्यासाठी खूप काही आहे की ज्यामुळे कामासाठी, परिवारासाठी, स्वतःसाठी आणि समाजात उठ बैस करण्यासाठी वेळच पुरत नाही. अतिरिक्त वेळ काढणं खूपच कठीण होऊन बसला आहे असा अनुभव आपल्याला सुद्धा येत असेल. कारण एका दिवसात आजही अनंत काळापासून 24 तास आहेत. कालही तेवढेच होते, उद्या देखील तेवढेच. दिवसाची 24 तासच राहतील. यासाठी मानवाने आधुनिक काळात कितीही प्रगती केली तरी वेळ वाढवणं तर शक्य नाही. निदान आजच्या तारखेपर्यंत तर नाहीच नाही. कदाचित भविष्यात कोणी कल्पना शक्य करून प्रत्यक्षात आणू शकेल ते सांगता येणार नाही. सरतेशेवटी आपल्यालाच आपली उत्पादकता आहे त्या वेळेतच वाढवावी लागेल. परंतु प्रश्न असा पडतो की ते करायचं कसं? चला तर मग आज आपण या पुस्तकाच्या मदतीने या व्हिडिओतून हे जाणून घेऊया की प्रवाही अवस्था किंवा फ्लो स्टेट या संकल्पनेमागील विज्ञानाला आणि प्रवाही अवस्था सांभाळून आपण कशा रीतीने आपल्या उत्पादकतेला 500 पटीने वाढवू शकतो अशी पद्धत जाणून घेऊ, ज्याला लेखकांनी 3C मेथड असे म्हटलेले आहे. मित्रांनो, 3C पद्धतीने 500 पटीने उत्पादकता कशी वाढवायची हे पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आपल्याला या पुस्तक सारांशाचा पुढील भाग ऐकणे आवश्यक आहे, पाहणे आवश्यक आहे. तर यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया पुढील भागात. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.